हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. तर रिसेंटली मी पाहिली रणपती शिवराय स्वारी आग्रा नावाची मराठी हिस्टॉरिकल फिल्म. आता ही फिल्म मला एक डिसेंट टू ॲव्हरेज वॉच वाटली, ज्यामागे अनेक पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे, ज्याबद्दल या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बेसिकली रणपती शिवराय हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि त्यांचे सैनिक हे आग्र्याला का जातात, तिकडे जाऊन त्यांची स्ट्रॅटेजी काय असते आणि कशा प्रकारे औरंग्याच्या नाकाखालून त्यांची सुटका होते याबद्दल आहे, जे तुम्हाला 2 hours 40 to 45 मिनिटाच्या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. या फिल्मचा पहिला पॉझिटिव्ह पॉईंट आहे दिग्पाल लांजेकरची रायटिंग आणि त्यांची रिसर्च, जी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक परफेक्ट ट्रिब्यूट आहे. एस्पेशली फिल्ममधले त्यांचे डायलॉग्स आणि त्यांचा स्क्रीन प्ले सुद्धा मला वेल रिटन वाटला. छत्रपती शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजी काय होती, त्यांनी एक्झिक्युशन कशा प्रकारे केलं आणि कशा प्रकारे त्यांच्याकडे नेहमी प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी सुद्धा असायचा, या सगळ्या गोष्टी इन डिटेल या फिल्ममध्ये दाखवल्या, जे मला खूप आवडलं. अभिजित श्वेतचंद्र त्यांचा पहिला सिनेमा ॲज अ लीड ॲक्टर आणि या फिल्ममध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजचा रोल प्ले केलाय. त्याची ऍक्टिंग तर मला ठीकठाक वाटली, पण हा सिनेमा बघताना मला चिन्मय मांडलेकरची खूप जास्त आठवण आली, कारण चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज व समथिंग डिफरंट, त्यांची वाईबच वेगळी होती. या फिल्ममध्ये 2-3 असे मोमेंट जे मला खूप चांगले वाटले इन टर्म्स ऑफ एक्झिक्युशन. एक सीन आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या समोर जातात त्याच्या दरबारमध्ये, नंतर फिल्मचा क्लायमॅक्स वाला पोर्शन आणि इंटरवल पॉईंट सुद्धा चांगला वाटला मला. ही फिल्म अराउंड 2 hours 40 to 45 मिनिटची आहे, ज्यामध्ये मेकर्स खूप जास्त डिटेलिंग मध्ये गेले, ज्यामुळे तुम्हाला हा चित्रपट लेंथी वाटू शकतो. आणि मला असं वाटतं की बऱ्याच सिक्वेन्सेसला कट शॉर्ट करून रन टाइम थोडासा कमी करू शकले असते मेकर्स. प्लस या फिल्ममध्ये मेकर्सने एआयचा सुद्धा वापर केला आहे, ज्यामध्ये 4-5 असे सिक्वेन्स आहे जे फक्त 3 ते 4 सेकंडसाठी एक्झिस्ट करतात, पण तुम्हाला कळेल की मेकर्सने आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करून हे सगळे सीन्स क्रिएट केले. खरं सांगू तर दिग्पाल लांजेकरच्या सिनेमे कॉन्टेंटच्या बाबतीत नेहमी चांगले असतात, बट व्हॉट रिअली डिसअपॉइंट की त्यांच्या सिनेमाचं आउटपुट, त्यांचं प्रेझेंटेशन, त्यांची प्रोडक्शन क्वालिटी अजूनही इम्प्रूव्हाइज झाली नाहीये, ज्याची सर्वात जास्त गरज होती या सिनेमासाठी सुद्धा. रणपती शिवराय या चित्रपटामध्ये मल्टिपल ॲक्शन सिक्वेन्सेस सुद्धा आहे, ज्यांचं प्रेझेंटेशन अजून चांगलं झालं असतं तर आज हायलाइट पॉईंट बनले असते. एक सीन आहे जिथे अभिजित श्वेतचंद्र यांची एंट्री होते आणि एक बॅटल ऑफ पुरंदरवाला वॉर सिक्वेन्स दाखवला आहे. दोन्ही सिक्वेन्सेसची प्रेझेंटेशन अजून चांगली झाली असती तर बाईक जबरदस्त मजा आली असती. पुढे समीर धर्माधिकारी यांनी चित्रपटामध्ये औरंगजेबचा कॅरेक्टर प्ले केलाय आणि त्यांची ऍक्टिंग मला सगळ्यात जास्त आवडली. बाकी फिल्ममध्ये जितके पण ऍक्टर होते सगळ्यांची ऍक्टिंग मला ठीकठाक वाटली. माझी मराठी मेकर्सला एकच विनंती की जर तुम्ही हिस्टॉरिकल सिनेमे बनवतात तर प्लीज बजेट वाढवा. बजेट वाढलं की प्रोडक्शन क्वालिटी वाढेल आणि प्रोडक्शन क्वालिटी वाढले की फिल्मचं प्रेझेंटेशन अजून चांगलं दिसून येईल ऑन स्क्रीन, ज्यामुळे ऑडियन्स रिटेन्शन सुद्धा वाढेल आपली मराठीची. बाकी म्युझिक आणि सॉंगच्या बाबतीत सुद्धा असताना मला ऑर्डिनरी वाटलं, नथिंग टू शाउट अबाउट. हा एक ॲव्हरेज चित्रपट होता माझ्यासाठी. बाकी तुमच्यापैकी जर कोणी चित्रपट थिएटरमध्ये बघितला असेल, तुम्हाला किती आवडला किंवा नाही आवडला कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.